नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांनी सुरू केलेल्या टास्क फोर्स अभियानाची सुरुवात आज प्रभाग क्रमांक 27 मधून झाली। या अभियानामध्ये प्रभागातील नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी नगरसेविका किरण गामने दराडे आणि बाळा दराडे यांनी अधिकाऱ्यांसह विविध भागांची पाहणी केली। नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक समस्येची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने कामे पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। आज सकाळपासूनच सुरू झालेल्या पाहणी मोहिमेत मोरवाडी गाव, सिंहस्थनगर, अश्विन नगर तसेच परिसरातील विविध भागांना भेट देण्यात आली। गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यांवर साचणारं पावसाचं पाणी, तुंबलेली गटारं, ड्रेनेजच्या समस्या, दूषित पाणी पुरवठा, खराब रस्ते आणि स्वच्छतेचे प्रश्न यामुळे नागरिक त्रस्त असल्याच्या तक्रारी यावेळी समोर आल्यात। स्थानिक नागरिकांनी आपल्या अडचणी थेट किरण गामने दराडे आणि बाळा दराडे यांच्या समोर मांडल्या। आता मागच्या 3 वर्षात निवडणूक नव्हती। ओके, अधिकारी ऐकतच नव्हते। आता निवडणूक झाली, 6 महिने आले, पहिल्याच पाऊस आहे, ऐकून घ्या। आता पहिल्याच पाऊस आहे, आता प्रॉब्लेम झाला। मला सकाळपासून फोन झाला, ओके, त्यांनी फोन केला, साहेबांनी फोन केला, सगळ्यांनी फोन केला। मी त्यांना काय बोललो, तुम्ही थांबा, मी आजच्या सगळे अधिकारी घेऊन येते। ओके, आता अधिकारी आणले, पाणी करतील आणि प्रॉपर नियोजन होईल। तुम्ही होते म्हणून हा, या 100% ते ड्रेनेज आहे ना आणि ब्लॉक करेल का डॉक्टर। नागरिकांच्या तक्रारी ऐकताच त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जागेवरच बोलावून कामात कोणतीही दिरंगाई न करता तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले। विशेषतः पावसामुळे निर्माण झालेल्या समस्या युद्धपातळीवर सोडवण्याचे आदेश यावेळी देण्यात आले। यावेळी किरण गामने दराडे यांनी नागरिकांना प्रशासनाशी समन्वय साधून प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली। तर बाळा दराडे यांनी प्रभागातील कोणत्याही समस्या प्रलंबित राहणार नाही यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल असं सांगितलं। आज प्रभाग 27 मध्ये नाशिक महानगरपालिकेच्या वतीने व प्रभागातील नगरसेवकांच्या वतीने टास्क फोर्स अभियानाअंतर्गत संपूर्ण प्रभागामध्ये लोकांच्या समस्यांची विचारणा करून ठिकठिकाणी जे पावसाचं पाणी साचलेलं होतं, ड्रेनेजची समस्या होती, दूषित पाण्याची समस्या होती, विविध ठिकाणी आज सकाळी 9 वाजेपासून भर पावसात सर्वांनी भेटी दिल्या व नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला। अश्विन नगर असेल, मोरवाडी असेल, सिंहस्थनगर असेल, केसरीनंदन रोड असेल, संभाजी स्टेडियम असेल, या ठिकाणी सर्व फिरून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आज भर पावसात सर्व नगरसेवकांनी फिरून अधिकाऱ्यांना समस्यांची जाणीव करून दिली व त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला। नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देऊन दूषित पाणी पुरवठा, ड्रेनेज आणि स्वच्छतेच्या कामांवर तातडीने लक्ष देण्याची मागणी त्यांनी अधिकाऱ्यांकडे केली आहे। आज प्रभाग क्रमांक 27 मध्ये पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सच्या निमित्ताने आज सगळे कर्मचारी प्रभागात व्हिजिट केली। ज्या ज्या समस्या होत्या त्या समस्यांचं निराकरण करण्यात आलं। त्यात पावसाळी नाल्यांचा समस्या असेल, गटारींची समस्या असेल, ड्रेनेजच्या समस्या असेल, अनेक ठिकाणी पाणी साचले, त्या समस्यांचं आज निवारण करण्यात आलं। पण अजून काही गोष्टी अशा की ती निवारण करण्यासाठी थोडा कालावधी लागणार आहे। ते सर्व काम आम्ही आमच्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दाखवून येत्या काळात पूर्ण समस्या निवारण करण्यासाठी आम्ही व कर्मचारी तत्पर असणार आहोत। या मोहिमेदरम्यान नगरसेविका प्रियंका दोंदे, राकेश दोंदे, नगरसेवक नितीन दातील, सिडको विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे, आरोग्य अधिकारी संजय गांगुर्डे तसेच विद्युत विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व विभागांनी समन्वयाने काम करून नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचं आश्वासन यावेळी देण्यात आले। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, सिडको।